याच्यामध्ये जे नामवंत आणि स्टर फार्म्सचे जे घोडे असतात, ब्लड लाईनचे घोडे असतात, त्यांच्या जास्त किमती असतात, कारण त्यांचा मुख्यतः वापर ब्रीडिंगसाठी केला जातो आणि ते ब्रीडिंगच्या याच्यासाठी ते लाखो रुपये चार्ज करत असतात आणि त्यामुळे त्या घोड्यांचे ज्या किमती ठरतात त्या असे वेगवेगळ्या ज्या देशभरातून स्पर्धा होतात, त्याच्यामध्ये जो चॅम्पियन घोडा असेल मग ते सर्व कॅरेक्टर्स बघितले जातात, त्यांची सुंदरता बघितली जाते, त्याची मजबूती बघितली जाते आणि त्याच्यानंतर त्या किमती ठरत असतात. त्या किमती ठरवण्याचा लोक असं विचारतात त्या किमती कसं काय करतात. समजा मी एखाद्या घोड्याला मागितलं 5 करोड, त्यांनी नाही दिला तर त्या घोड्याची किंमत 5 करोड होते. मी मागितले 8 करोड, त्यांनी जरी 8 करोडमध्ये दिला तर त्या घोड्याची किंमत होते 8 करोड. असा अंदाजे कधी होत नसतं आणि म्हणून ज्याला त्याला बोली लावलेली असते आणि म्हणून त्या घोड्यांच्या किमती असतात. परंतु त्यांच्यावर ते ब्रीडिंगसाठी वापरतात, ते शौक म्हणून वापरतात, काही लोक विक्रीसुद्धा करत असतात. आता जय अंबानी रिलायन्सच्या यांनी 8-8, 9-9 करोडमध्ये अनेक ब्रीडर्सचे घोडेसुद्धा घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये ब्लड लाईनला फार महत्त्व दिलेलं असतं, म्हणून त्या बेस्ट किमती असतात. नुकरा